मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी। इतर सर्व ठिकाणी येलो अलर्ट। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडीसह अनेक गावांना पुराचा वेढा। एनडीआरएफ कडून नागरिकांचं स्थलांतर। मुंबईत आज ऑरेंज अलर्ट, सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं सातही धरणामधील पाणीसाठा 90%वर। मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना टाकळी धरण ओव्हरफ्लो। अनेक बंधारे, पूल पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपच्या 5 संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार। राहुल गांधींनी मत चोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसात शपथपत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी। मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागताय, मात्र भाजप नेत्यांकडे का मागत नाही? अनुराग ठाकूर यांनी बोगस मतदानाबाबत केलेल्या दाव्यावरून राहुल गांधी यांचा सवाल। पेंडेकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राधाकृष्णन यांचं अभिनंदन। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करत पाठिंबा मागितला। आज इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। मराठा सैन्याचे सरदार रघुजी भोसले यांची तलवार आज महाराष्ट्रात येणार। लंडनहून ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात येणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागताची जोरदार तयारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचं मंदिर भाविकांनी गजबजलं। भीमाशंकर, वैद्यनाथ, ज्योतिर्लिंग, पिंपरी दुमाला, कुंडेश्वर तीर्थस्थानामध्ये शिवभक्तांची गर्दी। उद्यापासून 36 तास अर्ध्या नागपूरचा पाणीपुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 10 वाजेपासून 20 ऑगस्ट रात्री 10 वाजेपर्यंत पाणी बंद असणार। मुंबईतील मरीन लाईन स्टेशनजवळील चाळीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। भारताचीच उत्पादने खरेदी करा। आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या। पंतप्रधान मोदींचं भारतीयांना आवाहन। टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।